नमस्कार. मराठी सिलेब लाईव्ह चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण झी मराठीवरती सर्वप्रथम असलेली मालिका लाखात एक आमचा दादा यामध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या तुळजाच्या संपूर्ण आयुष्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करा. पाहूयात तुळजाची पर्सनल लाईफ. तुळजाचं खरं नाव आहे मृण्मयी गोंधळेकर. तिचा जन्म 24 जुलै 1997, 2025 नुसार ती 28 वर्षांची आहे. तिने ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण कंप्लीट केलेलं आहे. लहानपणापासूनच तिला डान्सिंगची खूपच आवड आहे. इंस्टाग्रामवरती सध्या तिचे 30,000 एवढे फॉलोअर्स आहेत आणि मालिकेमध्ये काम करण्यासाठी ती एका एपिसोडला 12 ते 15,000 रुपये चार्ज करते. पाहूयात मृण्मयीचा आजपर्यंतचा करिअर प्रवास. मृण्मयीच्या घरामध्ये लहानपणापासूनच नृत्यकलेला प्राधान्य होतं. त्यामुळे तिने नृत्यकलेत करिअर करण्यास ठरवलं आणि नृत्यकलेचे धडे घेऊ लागली. तिने सर्वप्रथम नृत्य स्पर्धा, ढोलकीच्या तालावर आणि डान्सिंग क्वीन यामध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आणि यातूनच ती खूप प्रसिद्ध झाली. नंतर ती आपल्याला टीव्हीवरती असं सासर सुरेखबाई या मालिकेमध्ये सर्वप्रथम शिवानी म्हणून सहकलाकार काम करताना दिसली. तिने यशोदा या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारलेली आहे. ती स्टार प्रवाहावरील प्रसिद्ध मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं यामध्ये राजमा म्हणजेच लक्ष्मीच्या प्रमुख भूमिकेत सुद्धा दिसलेली आहे. सध्या ती झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये तुळजाची प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे आणि प्रेक्षकांना ही मालिका खूपच आवडत आहे. पाहूया मृण्मयीच्या फॅमिलीविषयीची माहिती. मृण्मयीचे वडील, मृण्मयीची आई आणि मृण्मयीची बहीण मधुरा गोंधळेकर. तर अशी आहे मृण्मयीची संपूर्ण लाईफस्टाईल. तर लाखात एक आमचा दादा यामधील कोणती तुळजा तुम्हाला सर्वात जास्त आवडली जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.